नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक अशी असामी आहे जी तरुण आहे, तडफदार आहे, आंदोलनाचा चेहरा बनलेली आहे, ओबीसीचा आक्रमक चेहरा आणि आश्वस्त चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, धन्यवाद. जसं मी आता म्हटलं की लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसीचा नवा चेहरा अशी तुमची ओळख निर्माण झालेली आहे. खरं तर लक्ष्मण हाके मेंढपाळ कुटुंबातला आपला जन्म आणि ओबीसी आरक्षणासाठी म्हणून आपण केलेलं आंदोलन, आपण केलेला उपवास जे आपण केले होते, अन्नत्याग जो आपण केला होता, त्यानंतर आपण प्रामुख्यानं प्रकर्षात आलात. मात्र त्याआधी देखील आपला संघर्ष हा चालूच होता, आपला अभ्यास हा चालूच होता. या सगळ्यावरच आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. अर्थात माझा प्रश्न तोच आहे की मेंढपाळ कुटुंबातला आपला जन्म आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणापर्यंतचा आपला हा प्रवास, नेमकं असं काय घडलेलं होतं, असं काय ट्रिगर झालं आपल्याला की आपल्याला वाटलं की आता ओबीसींच्या साठी म्हणून आवाज होण्याची आपल्याला आवश्यकता आहे? खरं तर मी माझी पार्श्वभूमी ही खूप सामान्य कुटुंबातली होती. आई वडील ऊसतोडीला जायचे आणि ते प्रामुख्यानं कृष्णा कोयनेच्या काठावरती म्हणजे इरिगेटेड भागात जायचे. त्यावेळी मला माझ्या सुदैवानं म्हणा, मला विलिंग्डन कॉलेजला सांगलीला मला शिक्षण घ्यायला मिळालं आणि शिक्षण घेता घेता मला डॉक्टर इंजिनियर नाही होता आलं, कारण तशी अनुकूल परिस्थिती नव्हती. क्लासेस, परत सायन्स किंवा इंग्लिशची भीती, या गोष्टीमुळं मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि अर्न अँड लर्न स्कीममध्ये कुठं कामाला जाणे, परत कॉलेज अटेंड करणं, असं करत करत मी विलिंग्डनला ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट होत असताना मला मग मराठी लिटरेचर, मला वाचनाचा प्रचंड छंद होता आणि मी अनेक दलित आत्मकथनं त्यावेळी वाचलेली होती. मग लक्ष्मण मानेंचा असो, लक्ष्मण गायकवाडांचा असो, किंवा मग दया पवारांचा असो, किंवा म्हणजे खूप शंकरराव खरातांचा असो, असं हे वाचन करता करता काही माझ्या जाणीवा खरं तर महाविद्यालयीन काळातच जाणीवा डेव्हलप झालेल्या, जागृत झालेल्या होत्या. मग मी पुण्यात फर्ग्युसनला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशनला मराठी लिटरेचर विषय होता आणि त्याचवेळी मग स्वतःच्या शोधामध्ये महादेव जानकरांचा सहवास लाभला. नामदेव ढसाळांना मी 3-4 वेळा फर्ग्युसन कॉलेजमध्ये आम्ही आणलेलं होतं, नारायण सुर्वेंना आणलेलं होतं, निळू फुलेंना आणलेलं होतं. म्हणजे अशी अगदी बाबासाहेब पुरंदरेंच्या वाड्यावरती मी कितीतरी वेळा गेलेलो होतो. तो ऐतिहासिक अँगलनी मी त्यांच्याकडे गेलेलो होतो. मग अशा गोष्टींचं थोडं मला, एक सामान्य कुटुंबातल्या मुलाला मला एक चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये थोडासा मला सहवास लाभल्यामुळं मग मी स्वचा शोध घेत गेलो. मला पुण्यातून ज्यावेळी मी गावी निघायचो, घराकडं जायला लागलो की पुण्यापासून घराकडं जाण्यापर्यंतचा प्रवास आणि पुन्हा घरातून 4 दिवसाची सुट्टी उपभोगल्यानंतर पुन्हा कॉलेजकडे येण्याचा प्रवास, हा भयंकर डोक्यामध्ये झिंझिण्या आणणारा होता आणि त्यामधूनच मग शोधत इथंपर्यंत पोचलो. झिंझिण्या आणणारा होता म्हणजे नेमका काय होता? जड होत होता आणि कुठल्या अनुषंगाने? खरं सांगायचं म्हणजे आपली परिस्थिती, आपला संघर्ष, आईवडिलांचा संघर्ष आणि फर्ग्युसनसारखं लाईमलाईट म्हणजे एकदम कॅलिबर, काय म्हणायचं त्याला, एकदम चांगल्या पद्धतीचा क्राऊड, हायफाय क्राऊड, उच्चभ्रू वस्ती, उच्चभ्रू, हे सगळं दडपण येत होतं. दडपण तर येत होतंच, पण एक तारुण्य आणि मग प्रत्येक गोष्ट मनामध्ये एखादी गोष्ट आली तरी ती गरिबी आम्हाला ती गोष्ट करण्यास किंवा तशा पद्धतीचा अलाव करत नव्हती. त्यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणं, वाचन करणं, परत स्पर्धा परीक्षा देत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी माझ्या पाठीमागं होत्याच. आणि मग त्यानंतर हळूहळू थोडंसं चळवळीकडं ओढला गेलो. त्यानंतर खरं तर जालन्यामध्ये वडीगोद्रीच्या उपोषणानंतर ओबीसींच्या आरक्षणाच्या आंदोलनाला धार आली असं म्हणायला हरकत नाही. काय नेमकं त्यावेळी असं झालं होतं? नाही, त्याच्याही अगोदर मी 3-3.5 वर्ष महाराष्ट्राच्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर होतो आणि तो मेंबर असल्यानंतर मला रिझर्वेशन पॉलिसी, अगदी कायदे कानून, संविधान, म्हणजे घटनात्मक ॲप्रोच रिझर्वेशन पॉलिसी मागचा, हा मला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला मिळाला. ती 3.5 वर्ष पण प्रचंड अस्वस्थ करणारी होती आणि त्यानंतर मी राजीनामा दिला आयोगाचा आणि मग मी राजीनामा दिल्यानंतर मग मी बोलायला लागलो. त्याच्या अगोदर मी आयोगाचा सदस्य होतो, त्यावेळी मला असं ओपनली बोलता येत नव्हतं.
कारण ती न्यायिक संस्था होती. त्यावेळी मी कुठलीही स्टेटमेंट करत नव्हतो. पण तुम्हाला मला वाटतं की सदस्य म्हणून तुमची नेमणूक झाल्यानंतर तुमचा राजीनामा हा फार अल्पावधीत झालेला हो, आहे. का अल्पावधीत बरं? म्हणजे 3 वर्ष मी सदस्य होतो. अल्पावधीत होण्याचं कारण असं की ज्यावेळी आम्हाला शासन प्रशासनाकडून असं जबरदस्तीने सांगितलं गेलं की तुम्ही अशा पद्धतीनं काम करायचं आहे की तुम्ही या टर्म ऑफ रेफरन्सेसमध्येच काम करा, आपल्याला मराठा समाजाला रिझर्वेशन द्यायचं आहे, तर तुम्ही तशा पद्धतीनं असं अशी जी भूमिका होती त्याला आम्ही कंटाळून आमच्या हातून हे होणार नाही. आयोगाचे एक स्वायत्त अधिकार असतात, त्याचे पॅरामीटर्स असतात, त्याची एक मेथड असते, मेथडॉलॉजी असते. त्या मेथडॉलॉजीमधूनच आम्हाला ते जावं लागेल. नाहीतर मग संविधानात्मक अर्थ जो गायकवाड आयोगाने जे एक्झर्शन केलं ते सुप्रीम कोर्टामध्ये उडालं. मग आम्ही जर शासनाच्या म्हणण्याप्रमाणे तसं काही करायचा प्रयत्न केला असता तर ते पुढे टिकणार नव्हतं. त्यामुळे बेकायदा काम करण्यास आम्ही नकार दिला. त्यामध्ये मी एकटाच नव्हतो, तर आमच्या आयोगाच्या अध्यक्षासह 5 सदस्यांनी त्यावेळी राजीनामा दिलेला होता. बरं, तिथं तुम्ही राजीनामा दिलात. बरं, आम्ही हेही ऐकून आहे की ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही पोतराजाचा वेश धारण करून गेला होतात. म्हणजे हे असं गिमिक होतं? नाही, लक्ष लक्ष वेधण्याचं? वेधून घेणं, अटेन्शन सिकिंग, काही म्हणा तुम्ही त्याला. मुळात ह्या ओबीसी आरक्षणाचीच किनार होती त्याला. मी नेहमी या महाराष्ट्राला सांगत राहिलो की तुम्ही एका बाजूला जरांगींची मागणी रास्तही असू शकेल की आम्ही गरीब झालो, आमची 20 एकरावरून 2 एकरावर जमीन आली. पण ज्या भटक्या विमुक्त जाती जमातींना किंवा बलुत्या अलुत्याला आजही 1 गुंठा जमीन धारणा करता आली नाही, त्यांची गरिबी किंवा त्यांचं भांडवल ॲसेट काय भटक्या विमुक्त जाती जमातीचं? आडं, मेडं आणि 12 खुट्ट्या, म्हणजे पालाला जे काही ॲसेट लागतं, एक आडं, 2 मेडी आणि 12 खुट्ट्या आणि मग त्याच्यावरती पाल. मी बघा एकदम अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय, हे त्या भटक्या विमुक्ताचं भांडवल आहे. उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल, म्हणजे एका पालाला 1 महिनासुद्धा एका गावात राहायला परवानगी आजही इथली व्यवस्था करत नाही. आज पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी आउटस्कटला जे जमिनीशी समांतर पालं करून राहतात ते भटके विमुक्त जाती जमाती राहतात. आजही त्यांना या स्वतंत्र भारतामध्ये अमृत महोत्सवी कालामध्ये ना सामाजिक न्याय भेटला, ना कुठल्या सुविधा भेटल्या, ना घर भेटलं, ना एज्युकेशनमध्ये येता आलं. निर्णय प्रक्रियेचा बाब तर अजून खूप दूर आहे. आणि मग या गोष्टींवरती मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये लक्ष्मण मानेंची उपरा असेल किंवा लक्ष्मण गायकवाडांची उचले असेल किंवा श्रीम माटेंचं बंशीधरा तू कुठे रे जाशील ही कथा असेल किंवा अण्णाभाऊ साठेंची माकडीची माळ नावाची कादंबरी असेल, यांनी एवढं अस्वस्थ करून सोडलेलं होतं. मग अस्वस्थ होता 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 एक दिवस दया पवारांची कविता वाचली, प्रचंड त्रास व्हायचा. दया पवार एका ठिकाणी म्हणतात, बरं झालं असतं गावची गुरं वळली असती तर, असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या, अज्ञानात सुख असतं. ह्या जाणीवा होऊन करायचं काय पुढं? बरं, मला लिहिता येतं, मी चांगल्या पद्धतीनं आत्मकथन लिहू शकतो, मी चांगल्या पद्धतीनं समीक्षा करू शकतो आणि लिहिण्याचं अंग मला आहे. मी एवढ्या पोस्ट लिहिलेल्या आहेत, अलीकडं एवढ्या पोस्ट लिहिलेल्या आहेत. पण माझ्या डोक्यात असं आलं की चला, आपल्याला नुसतं लिहून चालणार नाही, भावनेला हात घालून चालणार नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूराजा यांनी ह्या गोष्टींसाठी काय काय केलं, तर ते फक्त लिहून थांबले नाहीत. त्यांनी परिवर्तनाची भाषा बोलली, कायद्याची भाषा बोलली. राजसत्ता ही अंतिम असते, हे तत्त्व महात्मा ज्योतिराव फुले यांचं होतं. सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा, असे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे की सत्तेमध्ये न जाण्यानं काय नुकसान झालं या गावगाड्यातल्या शोषितांचं, वंचितांचं, दलितांचं, आदिवासींचं, हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. नामदेव ढसाळांवर आपण प्रबंधही लिहिला होता. प्रबंध म्हणजे माझी 2 प्रकरणं राहिली, माझी 3 प्रकरणं पूर्ण झालेली होती. तेवढ्यात नामदेव ढसाळ हे एक्सपायर झाले. त्यानंतर माझं ते कामही थांबलं आणि तोपर्यंत मी चळवळीत एवढा ओढला गेलेलो होतो. आणि त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती, लग्न झालेलं होतं, माझी मिसेस सर्व्हिसला होती आणि मला काहीतरी करणं. मग त्यामधून मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, नोकरी असेल, घरदार असेल, अशा गोष्टीमध्ये तो माझा प्रबंध अपूर्णच राहिला. नामदेव ढसाळांच्या काव्याचा शैली वैज्ञानिक अभ्यास, त्यांनी असं का लिहिलं, त्यांच्या कवितांमध्ये शिव्या का येतात, त्यांचा बॅकग्राऊंड काय होता, मग त्यांनी असं का हे अशा पद्धतीचा तो एक लिंग्विस्टिकच्या अँगलनी तो विषय होता माझा. पण दुर्दैवानं तो प्रबंध माझा पूर्ण झाला नाही. भविष्यात जर संधी मिळाली तर त्या अँगलने मी तो प्रबंध निश्चित पूर्ण करेन. तुमची पत्नी प्राध्यापिका आहे, त्यांच्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्ही आता म्हणत होतात की फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना क्राऊड हायफाय होता, तारुण्य होतं,
त्यामुळे तिथं भेट झाली की कसं काय? नाही नाही खरं तर माझी मिसेस ही M.Com MBA आणि मग MBA झाल्यानंतर त्या पहिल्यांदा नगर जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला होत्या आणि हे अरेंज मॅरेज आहे. माझ्या शेजारी एक आमचे नातेवाईक राहत होते आणि मग ते नातेसंबंध हे ते त्या गोष्टींना असं रुटीनच ते झालेलं आहे. आणि माझ्या मिसेसचं PhD आहे आणि आता त्या VIT म्हणून पुण्यातलं एक प्रसिद्ध ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे, तिथं MBAला त्या प्रोफेसर आहेत. पण आम्ही असंही ऐकून आहोत की तुम्ही जेव्हा सामाजिक कार्याचा असा वसा घेणार असं डिक्लेअर केलं, तुमचे सासरे भारी अस्वस्थ झाले होते त्या काळात. नेमकं काय असं काय तुम्ही झालं, तंबी दिली होती? नाही तंबी घरी? म्हणजे असं झालं होतं की मी फर्ग्युसनमध्ये ॲडहॉकवरती लेक्चरर होतो, म्हणजे अशी परमनंट किंवा कन्फर्म ती माझी नोकरी नव्हती आणि इन फ्युचर 1-2 वर्षांनी ती कन्फर्मही झाली असती. त्याच कालावधीमध्ये मी माझ्या मिसेसला म्हणलं की तू नोकरी करते तर मला थोडंसं फ्रीडम दे आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे. या केसमध्ये मग सासऱ्यांपर्यंत ही गोष्ट पोचली. मग ते सासरे माझं ज्यांनी लग्न ठरवलं होतं त्यांच्यापर्यंत मला घेऊन गेले आणि म्हणाले हा मुलगा आता काही काम करत नाही आणि तुम्ही आम्हाला फसवलं. ही जी गोष्ट होती त्या सगळ्या मंडळींनी आम्हाला समजावून सांगितलं, त्यांनाही समजावून सांगितलं आणि परत ते 2-4 वर्षांनी ते आमचे सासू कोरोनाच्या कालावधीमध्ये ते एक्सपायर पण झाले. खरं तर ते आज असायला हवे होते. हो, त्यांना कळलं असतं. वाटतं तुम्हाला? म्हणजे खरं तर सासऱ्यांच्या नावानं भावूक होताय तुम्ही. लक्ष्मण हाके हा म्हणजे यू आर लाईक अ फौलाद असं तुमच्याबद्दल म्हटलं जातं, पण आज त्या फौलादाच्याही डोळ्यात पाणी तरंगताना आम्हाला पाहायला मिळतंय. सासऱ्यांच्या आठवणीमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी आलंय, हे खरंच कौतुकाची बाब आहे लक्ष्मण हाके. कारण सासरे हे एक अशिक्षित व्यक्ती होती बरं. आणि ते किर्लोस्करांच्या बंगल्यावरती म्हैशीच्या धारा काढण्यासाठी त्यांना गावावरून किर्लोस्कर पुण्यात घेऊन आलेले होते. बरं. आणि मग तिथं आल्यानंतर सासऱ्यांना त्या किर्लोस्करांच्या कुटुंबामधल्या महिलांनी वाचायला लिहायला शिकवलं बरं. आणि मग त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं. मग ही अशी आणि तुमची आत्ताची ही प्रगती पाहून नक्कीच त्यांच्याही म्हणजे ते हयात असते तर त्यांच्याही डोळ्यात नक्कीच पाणी आलं असतं, याबद्दल शंका येत नाहीये माझ्या मनात. मूळ आता मुद्द्याकडे येते. GR निघालेला आहे. Yes. तुम्ही फार आक्रमक आहात त्या GR बद्दल. कुठल्या अशा बाबी आहेत ज्यांच्यावर तुमचा प्रामुख्याने आक्षेप आहे? तुम्ही GR घेऊनच खरं आलेले तर हा आहात. GR काढण्याचा मुळात शासनाला हा अधिकारच नाही. कारण हा अधिकार इंद्रसाहनी जजमेंटमध्ये 92-93 मध्ये हा GR त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे आणि किंवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला आहे, जो स्वायत्त आहे, जो संविधानिक आहे, ज्याला क्वासी ज्युडिशरी त्याचं स्वरूप आहे किंवा त्या आयोगाला संविधानात्मक दर्जा आहे. स्टेट बॅकवर्ड कमिशन आयोगाला मुंबई हायकोर्टाचे दिवाणी अधिकार आहेत. मग असं त्याचं स्वरूप आहे. कुठल्याही शासनाला, कुठल्याही समितीला अशा पद्धतीचं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करता येत नाही. आणि मुळात या GRच्या प्रस्तावनेची शेवटची ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो. या ओळीवरती आमचं ऑब्जेक्शन आहे, मी वेळोवेळी मांडत आलो आहे की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं काय करता आहे, उल्लंघन करत आहेत. कारण मराठा समाजास तुम्ही OBCमध्ये कसं काय टाकताय? एका समितीच्या शिफारशीद्वारे. त्या समितीला कुठला संविधानिक अधिकार आहे? उपसमिती आणि उपसमिती विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि तिनं शिफारस केली. हे संविधान विरोधी आहे, घटनाद्रोह आहे हा. कारण 4 राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सोशल बॅकवर्डनेसला नकार दिलेला आहे. सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी, अनेक सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाला नकार दिलेला आहे. गायकवाड आयोगाचं ज्यावेळी रिपोर्ट सबमिट झाला, हायकोर्टात कन्फर्म झाला, पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर जयश्री पाटील केसमध्ये 750 पानाचं जजमेंट आहे मराठा समाजाच्या संदर्भात. मुळात प्रश्न असा आहे की मराठा समाजाचं इन्क्ल्युजन करण्यासंदर्भात जे पक्ष, जे आमदार, जे खासदार, जे मोठमोठे नेते, जे आग्रही आहेत, ते या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीत की रुलिंग कास्ट असणारा, डॉमिनंट कास्ट असणारा मराठा समाज जर OBCच्या दायऱ्यामध्ये आला तर तिथं OBCमध्ये असलेल्या विजयंतीचं, OBCचं काय होईल? त्यांच्या स्पर्धेमध्ये हे टिकतील का? आणि मुळात रिझर्वेशन
हा कुठला गरिबी हटवाचा प्रोग्राम नाही आहे. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. एक संधी, एक अवसर निर्माण करून देणं. ज्यांचं लिटरेचर, ज्यांची हिस्ट्री, ज्यांचा बॅक हा सोशल डिस्क्रिमिनेशनचा आहे, सामाजिक दुजाभावाचा आहे, त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. पण या घटनात्मक अर्थाकडं साफ दुर्लक्ष करत इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, विरोधी पक्षनेत्यांनी जरांगे पाटलांसारख्या माणसाचा चेहरा या आंदोलनामध्ये वापरला आणि ओबीसीचं जरांगे पाटलाच्या कम्युनिटीला आरक्षण मिळवून देणे, न्याय देणे हे राहिलं बाजूला. पण अशा न्याय देण्यानं महाराष्ट्रातल्या ओबीसींचे हक्क अधिकार मात्र उद्ध्वस्त होणार आहेत. याकडं कोणीही बोलायला तयार नाही आणि यावरती कोणीही व्यक्त व्हायला तयार नाही. पण मला एक सांगा की त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा असा दावा आहे की हैदराबाद गॅझेटियरचा जर आता आपण उल्लेख केला तर त्यांनी जे दाखले दिलेले आहेत ते असं म्हणतायत की मराठे म्हणजे त्या काळी कुणबी हा व्यवसाय होता खरं तर, आणि हा व्यवसाय अनेक मला वाटतं जाती आणि प्रजातींमधली लोकंही करत होती, मराठीही करत होते काही प्रमाणात, आणि त्यांच्या काही नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांना ऑलरेडी आता माझ्याकडं मराठा आणि कुणबी एक नाहीत किंवा तसं समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. हे औरंगाबाद हायकोर्टाचे जस्टिस मार्ला पल्लेंचं जजमेंट आहे. माझ्याकडं 5 केस लॉ आहेत, माझ्याकडं 5 जजमेंट आहेत, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची, की ते मराठा समाजाला कुणबी मानण्यास नकार देतात. माझ्याकडे 5 केस लॉ आहेत, मी कधीही महाराष्ट्रासमोर मांडेन. मुळात मराठा समाज कुणबी असणंच न्यायव्यवस्थेला मान्य नाही, आयोगांना मान्य नाही, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही. आणि तुम्ही जी आर काय करताय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी असं जी आर काढताय तुम्ही. काय लिगल ॲस्पेक्ट आहे याचा? हा जी आर काढत असताना किंवा या समितीचा द्वारे हा जी आर काढला जात असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं काही वाचन केलं का? पण तुम्हाला असं वाटतं का की अतिशय कमी वेळामध्ये त्यांना हा जी आर काढायला लावला होता? म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन तुमच्या कमी वेळामध्ये शेकडो वर्षाचं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं म्हणून ज्या लोकांना प्रतिनिधित्व दिलंय, अजून तो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आत्ता कुठंतरी एखादा नगरसेवक, आत्ता कुठंतरी पंचायतीचा मेंबर, आत्ता कुठंतरी एखादा माणूस सरपंच व्हायला लागलेला होता ओबीसीचा. ना की तो विधानसभेमध्ये, ना की लोकसभेमध्ये, फक्त लोकल बॉडीजमध्ये 73व्या 74व्या घटनादुरुस्ती अन्वये लोकल बॉडीजमध्ये ओबीसीना रिझर्वेशन दिलं गेलं आहे. आणि नक्की हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं. ना त्यांना शिक्षणामध्ये इंटरेस्ट आहे, ना त्यांना नोकऱ्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांचा इंटरेस्ट फक्त एक आहे की पंचायत राजमधल्या निवडणुकांमधून ओबीसी संपला पाहिजे. हा मी खूप जबाबदारीनं सांगतोय. जर शिक्षण आणि नोकऱ्यामधला जर त्यांचा इंटरेस्ट असता तर त्यांनी SCBC स्वीकारला असतं, त्यांनी EWS स्वीकारलं असतं की ज्याचा कट ऑफ ओबीसीपेक्षा कमी आहे. पण ते त्यांना नको आहे, कारण शिक्षण नोकऱ्यामध्ये त्यांना इंटरेस्टच नाही. त्यांचा इंटरेस्ट अरे गावातला एक ओबीसी आणि तो झेंड्याची दोरी ओढतोय. गाव आमचं, गावात दहशत आमची, गाव आमच्या मालकीचा, आम्ही गावचे पाटील आणि कोण झालंय सरपंच. ही जी भावना आहे ना जात वर्चस्वाची, ही या आरक्षणामाग आहे. ज्याला सामाजिक न्याय मागायचा आहे ना, जस्टिस मागायचं आहे ना, तो बाबासाहेबांची प्रतिमा लावेल, तो महात्मा ज्योतिराव फुलेंची प्रतिमा लावेल की ज्यांनी सामाजिक न्याय देशभराला, भारतवर्षाला दिला. ते बाबासाहेबांचा कुठेही फोटो लावत नाहीत, ना महात्मा ज्योतिराव फुलेंचा लावत नाहीत. ज्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे त्या मंडल आयोगाचं, मंडलचं नाव सुद्धा मी कधी त्यांच्या तोंडून ऐकलं नाही, ना विश्वनाथ प्रताप सिंगांचं नाव ऐकलं. आणि यांना जस्टिस मात्र पाहिजे. काय धोरण आहे या मागचं? मला वाटतंय खूप म्हणजे वेदना देणारं हे आंदोलन होतं महाराष्ट्रातलं. आणि कडी म्हणजे एकही तत्त्वज्ञ बोलायला तयार नाही, एकही माजी न्यायमूर्ती बोलायला तयार नाही, एकही साहित्यिक बोलायला तयार नाही. अरे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे ते. आपण त्यांच्या पंक्तीत गेलो तर त्यांना कसं भेटेल ते? एकही माणूस, एवढी महाराष्ट्राची वैचारिक दिवाळखोरी आहे. शरदचंद्रजी पवार साहेब एवढे ज्येष्ठ नेते आहेत, एवढा प्रशासनाचा गाढा अनुभव आहे त्यांना, आणि गावगाड्यातले लोकनेते आता शरदचंद्रजी पवार आहेत ना. पण पवार साहेबांना एवढं वाटू नये की अरे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आपण सपोर्ट द्यायला चाललो आहे, पण ह्यांची मागणी मान्य झाली तर ह्या ओबीसींचं काय होईल हे पवारसाहेबांना माहिती नाही. हे उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळेंना माहिती नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं.
तुम्ही म्हणताय की हे पवार पुरस्कृत आंदोलन होतं? पवारांनी या आंदोलनाला रसद पुरवली त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मग ते बीडचे खासदार बजरंग सोनवणे असोत किंवा पडलेले आमदार राजेश टोपे असोत किंवा रोहित पवारांची आय टी सेल असो किंवा शरद पवारांनी स्वतः जाऊन अंतरवलीमध्ये त्यांना प्रमोट करणं असो किंवा सुप्रिया सुळेंनी जाऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन भेट घेणं असो, प्रमोट केलं, वाढवलं, मोठं केलं, माणसं पुरवली, रसद पुरवली, गाड्या पुरवल्या त्या पवार फॅमिलीनं. आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजितदादा पवार, एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी हा जी.आर. काढला. आणि ह्या सगळ्यांच्या राजकारणामध्ये ओबीसीचं मात्र मरण झालं. पण मला सांगा, हैदराबाद गॅझेट असो, सातारा, औंध गॅझेट, हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत. तुम्हाला वाटतं हे अलाउच कोर्टामध्ये नाही, टिकतील? अलाउच नाही. धोरण कधी ठरलं रिझर्वेशनचं? 1950च्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गोलमेज परिषद असतील, सायमन परिषद असेल, इंग्रजांपुढच्या साक्षी असतील, इंग्रजांचं कायदा बनवणं असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून रिझर्वेशन पॉलिसी ठरली. त्यामुळं हैदराबाद गॅजेट मग कुठं सांगितलं हैदराबाद गॅजेटमध्ये की या एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या सामाजिकदृष्ट्या मागास होत्या? कुठं सोशल बॅकवर्डनेस कसा प्रूव्ह होतो त्यामधून? कुणबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणब्यांना हे रिझर्वेशन देण्यामागचं कारण असं होतं की जे कुणबावा करतात, जे इतराच्या शेतामध्ये जाऊन काम करतात आणि मग ते काम करत असताना त्यांच्या बाबतीमध्ये त्या वतनदारांकडून, त्या व्यवस्थेकडून त्यांच्या बाबतीमध्ये डिस्क्रिमिनेशन झालं, तो कुणबावा, तो कुणबी अपेक्षित होता. आणि मग आमच्या मराठवाड्यातले मी स्वतः माझ्या लेकरा बाळांना घेऊन माझ्या शेतामध्ये मी जाऊन काम केलंय, ह्याच्यात काय सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? मी माझ्या शेतामध्ये राबणं आणि परत येऊन घरी थांबणं किंवा ते माझा व्यवसाय करणं, याच्यात काय सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? सांगावं बरं महाराष्ट्रामधल्या या लोकांनी. दुसऱ्याच्या शेतावरती बटई न जाणं, खोती न जाणं, त्यांच्यात कूळ म्हणून जाऊन राहणं, त्यांच्या शेतामध्ये झोपडी करून राहणं आणि मालकांसाठी राबणं, याला कुणबी म्हणतात राव. ही डेफिनेशन अपेक्षित आहे. आणि लोक मग काय कशाचा अर्थ कशाला जोडतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्या मजूर पक्षाच्या माध्यमातून कोकणामध्ये एक या कुणब्यांच्या संदर्भातलं, खोतीच्या संदर्भातलं आंदोलन उभं केलं होतं. कोकणातल्या लोकांना तर मान्यच नाहीये ना, मान्यच नाही, त्यांना यायचंच नाहीये, प्रश्नच नाही. तुम्हाला वाटतं का की हा सगळा जो वाद आहे हा फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे? आणि नाही, मराठवाड्यात पुरता नाही, आता पश्चिम महाराष्ट्रात पण सगळीकडे सुरू आहे ते. आणि जी.आर. काही एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरता नाही ना, तो टोटल गव्हर्नमेंट रिझोल्युशन ऑफ महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे ना. हे भयंकर आहे. आणि मग लक्ष्मण हाकेला काय कळतं? त्यानं मुक्ताफळं उधळायची बंद करावीत असं विखे पाटील बोलले काल परवा. किंवा अनेक आमदार खासदार म्हणतात त्याला पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून यायला सांगा. अरे आम्ही ग्रामपंचायतीला निवडून येणारे असतो, आमदार खासदार असतो, तर आम्ही रिझर्वेशन कशाला मागितलं असतं? हा प्रश्न आहे ना. आमची तेवढी कुवत नाही म्हणून तुम्ही बोलताय ना. पण आम्ही संविधानाचा किंवा कायद्याचा अर्थ जर इथल्या लोकांना समजावून सांगितला तर त्यात अडचण असायचं काही कारण आहे? इथं पण परत ते दुजाभाव करतात आमच्याबरोबर व्यक्त होताना. अजितदादा पवार नेहमी म्हणतात, कुठल्या माणसाबरोबर बोलायला लावताय आम्हाला? काय त्याची उंची आहे, काय त्याचं कर्तृत्व आहे, मला त्याच्यावर बोलायला लावताय? किती भयंकर आहे होय. तोच लक्ष्मण हाके ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी झाला नव्हता, तोच माणूस काल मागच्या 4 दिवसातल्या सगळ्या माझ्या हे बघा 30,000, 40,000, 15,000, 10,000 लोक आमच्या मेळाव्यांना, आंदोलनाला आलेली. आणि म्हणजे इथल्या चळवळीला आंदोलन, कारण पवार फॅमिली असो किंवा इथले जे राज्यकर्ते आहेत ना आत्ताचे, हे नेहमी सत्तेत बसले. यांनी कधी आणि कुठली चळवळ उभी केली? पाण्याची चळवळ उभी केली, हक्क अधिकारांची चळवळ उभी केली, शेतकऱ्यांची चळवळ उभी केली, शोषितांची चळवळ उभी केली? सांगा बरं, पवार फॅमिलीनी कुठलं आंदोलन उभं केलं महाराष्ट्रामध्ये? काय करणार आहे ना जस्टिस? माझं नेहमी मला लोक म्हणतात की तुम्ही पवार फॅमिलीवर बोलता. नेहमी सत्तेत राहिले, नेहमी. आणि कुटुंबाच्या बाहेर सत्ता जाऊ दिली नाही आणि 4 घरांनी जोपासली आणि विकासाची बेटं तयार केली. मनोज जरांगेंची मागणी गरिबीची किंवा चणचणीची, बेरोजगारीची बरोबर आहे, पण त्याचं उत्तर ओबीसीचं रिझर्वेशन हे नाही आहे ना. त्याचं उत्तर मग वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे शेतीच्या. पण आमच्याच कार्यक्रमामध्ये असाही आरोप करण्यात आला होता की जे 16% आरक्षण हे देवेंद्र फडणवीसांनी जे देऊ केलं होतं त्याच्या विरोधातच ओबीसी गेले म्हणून ते अडलं गेलं, असा आरोप मराठ्यांकडून केला जातोय. कुठलं 16% आरक्षण? मुख्यमंत्री पदी असताना देवेंद्र फडणवीस वेगळं रिझर्वेशन होतं ना.
ते स्वतंत्र होतं. हो, ओबीसीच्या रिझर्व ते टिकलं नाही ना. आणि हे बघा आत्ताचं एसीबीसी सुद्धा टिकू शकत नाही, कारण मी त्या आयोगावर काम केलेलं आहे. रिझर्वेशन पॉलिसीसाठी काय पॅरामीटर्स असतात आणि काय संविधानाचं तत्व आहे त्याच्या पाठीमागचं. जर मराठा मागास झाला असेल, पुढं कोण गेला? काय ओबीसीचा अर्थ? अदर बॅकवर्ड क्लासेस. संविधानात BC हा शब्द आहे, बॅकवर्ड क्लासेस. मग बॅकवर्ड क्लासेस म्हणजे पिछडा वर्ग, जो पिछडला आहे, जो विकासाच्या सीमारेषेच्या, निर्णय प्रक्रियेच्या सीमारेषेपासून खूप कोसोमैल दूर आहे, त्याचं सुद्धा प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये पाहिजे. हे आमच्या संविधानाचं तत्व आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये फक्त स्वतंत्रता, बंधुता एवढं अपेक्षित नाही आहे. तर त्यामध्ये सामाजिक न्यायासह समता अपेक्षित आहे. कधी कळेल ह्या आमदारांना, कधी कळेल या खासदारांना, मला वाटतं यांचं काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे. बरं, मला एक सांगा, 1989 ते 90 या काळामध्ये जेव्हा ओबीसींचं आरक्षण लागू झालं होतं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत ओबीसींच्या जीवनमानामध्ये असा काय अमूलाग्र बदल झालाय असं आपल्याला वाटतंय, आणि किती अजून पल्ला गाठायचा बाकी आहे? हे बघा, हे 1994ला इम्प्लिमेंट झालं, 90ला स्वीकारलं, परत ते कोर्टात चॅलेंज झालं, परत 9 जजेसचं बेंच बसलं. पण 94 हा 2024 25-30 वर्षाचा काळ आहे. हा 25-30 वर्षाचा. सूचीबद्ध म्हणजे शेड्युल्ड SC आणि STचं रिझर्वेशन हे 1950 पासून लागू आहे. त्या बिचाऱ्यांच्या जीवनात तसूवर फरक पडला नाही. हे तर 30 वर्षाचा स्पॅन आहे. मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगेन की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधलं आजपर्यंतचं बजेट हे ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी 1% पुढं बजेटरी तरतूद करू शकलं नाही. लोकसंख्येचा क्वांटम किती? 50 ते 60%. आणि बजेटरी तरतूद किती? 1%. मुनापुरा 1%. आणि तो 1% कशासाठी हे पण सांगतो. आश्रमशाळांची अनुदान, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, वेगवेगळ्या कम्युनिटींचे ते आर्थिक विकास महामंडळ, त्यालाही बजेट मिळत नाही, त्यांना योजना मिळत नाही. या महाराष्ट्रामध्ये नाभिकाच्या व्यवसायाला मदत होणारी 1 लाख रुपयाची योजना सुद्धा महाराष्ट्रात नाही. मग सुतार, लोहार, गिसाडी, कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, नाथपंथी डबरी गोसावी, बेरड रामोशी. अरे तुमचा एक कारखाना आजारी पडला तर तुम्ही 100-125 कोटी रुपये घेता. कालच्याच अजितदादा पवार कारखानदारांचे नेते यांनी या महाराष्ट्रामध्ये पुरवणी मागण्यामध्ये 2000 कोटी रुपये आजारी कारखान्यांना सँक्शन केले. पण आम्ही महाज्योतीच्या मुलांना PhDचा स्टायपंड द्या दादा. तुम्ही असा गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केलं आहे की जे सारथीला तेच तारतीला, तेच बार्टीला, तेच महाज्योतीला. पण महाज्योतीच्या पोरांना अजितदादांनी पैसे दिले नाहीत. आम्ही गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या मारल्या, हाऊस चालू होतं, नाही व्यक्त झाले अजितदादा पवार. मग तुम्ही बोलता की पवारांवर बोलता. कशासाठी पाहिजे तुमच्याकडं अर्थमंत्रीपद कायम रिपीट अगेन अँड अगेन? तुम्ही घ्या ना एखादं सोशल जस्टिसचं घ्या, तिथं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला तिजोरीच्या चाव्याच का लागतात? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे की तुम्ही काय चाललंय, ज्या म्हातारीसाठी इथला ओबीसी व्हायला राहिला तीच म्हातारी आमच्या डोक्यावरती तुम्ही बसवली. अशा पद्धतीचं आम्हाला फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये बोलावंसं वाटतं. एक डेटा आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की MPSC मुख्य परीक्षेच्या जो निकालाचा जो कट ऑफ आहे त्याच्यामध्ये EWSचा SC आणि OBC पेक्षाही कमी आलेला आहे. त्यामुळे जरांगींनी कुठेतरी मराठ्यांचं नुकसान फसवणूक केलेली आहे असं वाटतं. मराठा समाजाच्या तरुणांची फसवणूक केलेली आहे. आत्ता मराठा समाजाच्या तरुणांच्या समोर असा प्रश्न निर्माण झालाय, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतच बोलताय, मी खूप जबाबदारीनं बोलतोय. त्यानं EWS घ्यायचं का SCBC घ्यायचं का OBC घ्यायचं? बरोबर. आता मराठा समाजाची अशी परिस्थिती आहे, काही लोक आता तिन्ही सर्टिफिकेट आहेत एका एका माणसाकडे. पण ऍप्लिकेबल नाही होऊ शकत एका वेळी. मग आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला पहिले जॉईन करा, की एक माणूस दुबार तिबार कास्ट सर्टिफिकेट काढू शकणार नाही. काय उत्तर आहे महाराष्ट्र शासनाने द्यावं आम्हाला? भयंकर आहे हे. पण ते कसं होतं बघा, ज्यावेळी कोर्टामध्ये कोणी जातं आणि त्याच्यावर स्टे येतो, त्यानंतर जर तुम्ही रजिस्टर असाल किंवा तुमचं जर पॅन कार्ड जर लिंक झालेलं असेल तर त्या पत्रकाचा काही उपयोगच नाही, कारण त्याच्यावर स्टे आलेला आहे. त्यानंतर काहीतरी वेगळं इंट्रोड्यूस केलं जातं आणि पुन्हा ही लोक त्याचा वेध घ्यायला जातात. मुळात रिझर्वेशन पॉलिसीचं एक तत्व सांगतो तुम्हाला, की रिझर्वेशन पॉलिसी ही पर्याप्त प्रतिनिधित्व,
एडिक्विट रिप्रेझेंटेशन असं म्हटलं जातं त्याला. ज्यांचं प्रतिनिधित्व शिक्षण अथवा नोकऱ्या अथवा वेगवेगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये, म्हणजे लोकल बॉडीजपासून ते विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत ज्यांना प्रतिनिधित्वच मिळालं नाही त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे रिझर्वेशन आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर म्हणजे पुणे पॅक्ट झाल्यानंतर फक्त हे राजकीय रिझर्वेशन होतं. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं रिझर्वेशन हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आलेलं आहे. प्रतिनिधित्वाचा बेस, या बेसला कोणीच चॅलेंज करू शकत नाही. मग मराठा समाजाचं जर प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना रिझर्वेशन मिळू शकतं. जर प्रतिनिधित्व हर एक सेक्टरमध्ये जर त्यांचं असेल त्यांना कसं रिझर्वेशन मिळेल? हा तो 750 पानांचा जजमेंट आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं. त्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही. आता पुढे जाऊन परत काय होणार ते त्याचं उत्तर ठरलेलं आहे. ओबीसी ही एक जात नाहीये, तर 300हून अधिक जातींचा प्रवर्ग आहे. त्यामुळे ओबीसीना एकत्र आणण्यामध्ये अनेकदा अडचणी ह्या येत असतात. भुजबळांनी असं अनेकदा म्हटलेलं आहे. तुम्ही सहमत आहात का भुजबळांच्या? निश्चित सहमत आहे. कारण प्रत्येक जातीचं स्वरूप वेगळं आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, देवदेवाक वेगळे आहेत, परत त्यांचे उत्सव वेगळे आहेत, त्यांची राहणीमानाची पद्धती वेगळी आहे आणि त्यांचे मोटो वेगळे आहेत. त्यामुळं ह्या लोकांना एकत्रित आणणं खूप जिकिरीचं काम आहे. पण आत्ताच्या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण ओबीसी आहोत, आपण VJNT आहोत, आपलं आरक्षण आज चॅलेंज झालं आहे, आज आपलं आरक्षण गेलं आहे, आपली काय परिस्थिती निर्माण होईल या संदर्भात तो सजग आहे, जागरूक आहे. तो त्याला पॉलिटिकल ॲम्बिशियस बनवणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे, काम आहे आणि आम्ही ते निश्चित करू. आपण राजकारण न करण्यानं, आपण पोलाईट न वागण्यानं, आपण ऑर्गनायझड न होण्यानं, म्हणजे एकत्रित न येण्यानं, आपण ज्या माणसांना आपल्या बापजाद्यांनी ज्यांना आमदार खासदार म्हणून पोचलं, वाढवलं, ज्यांची घराणी वाढवली, ज्यांना आपण नेहमी हुजरे घातले, तीच माणसं आज तुमचं आरक्षण संपवत आहेत, तुमचे हक्काधिकार संपवत आहेत. चला आपल्याला जागं व्हायचं आहे. आणि बाबासाहेबांनी तुम्हाला प्रत्येकाच्या मताला एक मत एक मूल्य दिलेलं आहे ना. आणि हे लाख मोलाचं मूल्य तुम्ही 500,000 रुपयांमध्ये कशासाठी विकताय? तुम्ही तुमच्या प्रतिनिधीला हाऊसमध्ये पाठवा, तरच तो तुमच्याबद्दल बोलेल. अदरवाईज पक्षाच्या अजेंड्यावर काम करणारे ओबीसी सुद्धा काही कामाचे नाही. जे ओबीसी बद्दल भूमिका घेतात अशाच माणसांना तुम्ही निवडून द्या. हे सांगणं खूप सोपं आहे, मला अवघड नाही वाटत काय. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी काय असतो हे मी या पुरोगामी महाराष्ट्राला दाखवून देणार, इथल्या राज्यकर्त्यांना दाखवून देणार. भुजबळांचे कुटुंबीय नेते होत आहेत, ओबीसींचं नेतृत्व हे माळी समाजाकडेच जात आहे असं तुम्ही म्हटलं होता. तुम्ही अजूनही ठाम आहात का यावर? नाही, ते वक्तव्य, ती वाक्य जोड मोड तोड केलेली आहे. मी कुठल्याही डायस समोर बोललो नाही, मी कुठल्या माईक समोर बोललो नाही, मी कधी कुठल्या मिटिंगमध्ये असं बोललो नाही. आणि मला सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं हे कळतं. आणि हे काय हे आरोप झालेले आहेत माझ्यावरती, अनेक अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत. मी माझं ओबीसीबद्दलचं व्यक्त होणं, मी कधीही भुजबळ साहेबांची एकही बाईट अशी नाही की जिथं भुजबळ या नावाचा शब्द माझ्या तोंडात आलेला नाही. मी एवढा डिफेन्स करत असताना, मी एवढं व्यक्त होत असताना अशा पद्धतीनं एक ओबीसीमध्ये फूट पाडणं, बघा हाकेंच्या मनामध्ये काय आहे हा एक ठीक आहे, त्यावरती बोलणं योग्य नाही होणार. हा एक फूट पाडण्याचा प्रयत्न होता. याच्या पलीकडे मी याला जास्त किंमत देत नाही. आणि भुजबळ साहेबांनी तर एका वाक्यात विषय संपवून टाकलेला आहे. बरं, धनगर समाजाचा नावाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. नजीकच्या भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की SC ST मधून त्यांना आरक्षण मिळू शकेल? आणि हे बघा, मी धनगर समाजाची आजची व्यावहारिक आणि आजची वास्तव परिस्थिती अशी आहे की ते 27% 3.5% रिझर्वेशन घेतात. VJNT क प्रवर्गातला, बायफर्गेशनमध्ये क आणि क मधलं 3.5% 27%. मग एवढा मोठा क्वांटम जर धनगर समाज घेत असेल, त्याच्या ताटामधलं जे आत्ताचं आरक्षण आहे, त्यांची लेकरं बाळं शिक्षण नोकऱ्या MPSC UPSC मध्ये जर ते ओबीसीमधून किंवा निवडणुकांमध्ये जर ते ओबीसीमधून बिलॉंग करत असतील, तर आत्ता त्यांनी हे आरक्षण वाचवण्यासाठी भूमिका बजावली पाहिजे का नाही बजावली पाहिजे? ती जबाबदारी कुणाची आहे? धनगरांची जशी आहे तशीच वंजारींची आहे, तशीच माळींची आहे, तशीच बलुत्यालुत्याची आहे, तशीच ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या हर एक सुशिक्षित माणसाची आहे. त्यामुळं आम्ही जर आत्ता आमचं ताट वाचवणं हे सोडून जर डोंगराच्या पल्याड काहीतरी आहे ज्याचा आकार कसा आहे माहिती नाही, ते मिळणार आहे का माहिती नाही, त्याचा लिगल ॲस्पेक्ट माहिती नाही, ते काय होणार आहे माहिती नाही, त्याच्यावरती लक्ष्मण हाकेसारख्या माणसानं, आयोगावर काम केलेल्या माणसानं काहीतरी वेडं वाकडं बोलणं कसं योग्य होईल बरं? मला ते पटलं नाही. मी काय म्हणतो की आत्ता आमच्या ताटातलं आरक्षण हे वाचलं पाहिजे आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई मोठ्या ताकदीनं उभी केली पाहिजे आणि ती आम्ही करू. आणि एक मोठा भाऊ ओबीसी मधला म्हणून आम्ही या सगळ्या लोकांच्या हक्क अधिकाराची लढाई लढू.
जसं तुम्ही आता म्हटलात की या महाराष्ट्राला मी दाखवून देईन की ओबीसीची ताकद काय आहे किंवा ओबीसींच्या मागण्यांसाठी तुम्ही एकदम ताकदीनं पुढे येणार असं तुम्ही म्हटलेलात. खरं तर ही ताकद किंवा त्याला राजकीय सांगड असणं आवश्यक आहे याची जाणीव तुम्हाला झाली होती, तुम्ही रासपमध्ये होतात. मग महादेव जानकरांशी अचानक अशी फारकत का घेतली, म्हणजे काय नाही, असं झालं? महादेव जानकरांशी फारकत घेण्याचं काही कारण नव्हतं. जो पक्ष आम्ही वाढवला, ज्या पक्षामध्ये भाषणं करून महादेव जानकरांच्या 3 इलेक्शन आम्ही माझ्या उमेदीच्या काळातल्या आम्ही 3 इलेक्शनमध्ये आम्ही झेंडे लावले, आम्ही मंडप टाकले आणि आम्हीच भाषणं केली, आम्हीच माणसं गोळा केली. त्यावेळी वाहनं नव्हती, मोबाईल नव्हती. अशा कालावधीमध्ये महादेव जानकर साहेब ज्यावेळी सत्तेमध्ये गेले आणि मूळ मुद्द्यांपासून आम्हाला थोडंसं काही गोष्टी आवडल्या नाहीत, तेव्हापासून मग आम्ही एक सामाजिक न्यायाच्या भूमिकेमध्ये आलो. आम्ही त्यांना कधीही कुठंही त्यांच्या पक्षाला थ्रेड्स पोचतील असं कधी वागलो नाही, दुसरा गट निर्माण केला नाही, तिसरा पक्ष काढला नाही किंवा त्यांना ते डॅमेज होतील किंवा त्यांच्यावर काही शिंतोडे उडवणे असलं काही केलेलं नाही. आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढत राहिलो. तुम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढताय असं तुम्ही म्हणता, पण तुमच्यावर आरोप असा होतो की तुम्ही कुठेतरी सरकारचा आवाज बनून तुमची लढाई लढताय. मी तर आता सरकारच्या विरोधामध्ये GR फाडून टाकलाय आणि मी आता सरकारला हे चुकीचा GR आहे असं म्हणतोय. मग बाय डिफॉल्ट याची जबाबदारी 1 नंबर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाते. एवढा सुमार दर्जाचा GR, ज्या GRची प्रस्तावना 2 पानाची आहे आणि हा GR त्यांनी जो शासन निर्णय घेतला आहे त्याला प्रस्तावना कॉन्ट्राडिक्ट आहे, प्रस्तावना बेकायदा आहे. मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी असं म्हणूच शकत नाही शासन, की ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण ओबीसी मधलं इन्क्लुजन वेगवेगळ्या न्यायिक संस्थांनी नाकारले. साधी गोष्ट आहे. कोर्टामध्ये या GRची काय व्हॅल्यू आहे हे मला चांगली माहिती आहे. पण दुर्दैव असं आहे की या GR अन्वये ओबीसीमध्ये जे कुणबीकरणातून जे घुसणार आहे त्याचा हा बूस्टर डोस आहे. कोर्टात जाईल, चॅलेंज होईल, रद्द होईल, कंटिन्यू होईल, तो भाग न्यायव्यवस्थेचा आहे. पण आत्ता सध्या या GRच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल हे मी महाराष्ट्राला तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला जाहीरपणे सांगतो. हा GR 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन संपवेल. पण मला सांगा, तुमच्या देखील बैठका होत आहेत, या बैठकांमध्ये आता काय फलित त्याचं आलेलं आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये कसं ह्याला चॅलेंज करणार? कोर्टामध्ये चॅलेंज करणारी आमची एक टीम आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत, मृणाल ढोले पाटील आहेत, भुजबळ साहेबांची पण त्या ह्याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे. न्यायालयीन लढाई लढली जाईल. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. ज्या शासनाला झुंडीची भाषा कळते, ज्या शासनाला आपल्या पक्षाचं काही नुकसान होईल का हे कळतं, ज्या शासनानं ज्या विरोधकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर ओबीसीच्या आरक्षणाबाबत, सामाजिक न्याय हक्काबाबत जर राजकारण होत असेल तर आम्ही सुद्धा राजकारण केलं पाहिजे. हे महामानव काशीरामांची भूमिका घेऊन आम्हाला उतरावं लागेल. तुम्हाला आधुनिक काशीराम असंही म्हणतात? सकाळनी काल परवा लिहिलेलं मी ऐकलंय. ते खूप मोठी माणसं होती, पण त्यांचा आदर्श मात्र निश्चित आमच्यासमोर आहे की ज्या काशीरामांनी एका रेल्वे का पोस्ट ऑफिसमधल्या नोकरदारानं उत्तर प्रदेशसारख्या राज्यावरती 4 वेळा सत्ता आणलेली आहे. म्हणजे विचारात क्रांती होते हे मात्र मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो. बरं, पण आपण अशी वेशभूषा बदलून किंवा अशा पद्धतीनं बऱ्यापैकी आंदोलनं केलेली आहेत. एखाद्या मुवमेंटला भाषा द्यावी लागते, स्लोगन्स द्यावे लागतात. पोवाडा म्हणा पुरातन कालावधीमध्ये, अलीकडच्या कालावधीमध्ये गाणी द्यावी लागतात. तुम्ही त्या माणसांना जोपर्यंत गोल्स देणार नाही, शत्रू देणार नाही, जोपर्यंत त्यांना भाषा देणार नाही, घोषणा देणार नाही, तोपर्यंत तुमची मूवमेंट, याला मेटाफिजिक्स असं म्हणतात. मूवमेंटला एक सायकल चालू व्हायची असेल तर त्याला टायर लागेल, त्याला चाक लागेल, त्याला बेरिंग लागतील, त्याला पॅडल लागेल, त्याला सीट लागेल, त्याला ती घंटी लागेल, त्याला हे सगळं ज्यावेळी असेंबल होईल त्याचवेळी ती सायकल चालेल ना. फक्त चाका असून चालेल का? हे मेटाफिजिक्स आहे. आणि ते जे चळवळीला लागतं, जी दलितांची चळवळ उभी करण्यामध्ये, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझी 4 भाषणं, माझी 10 भाषणं आणि वामनराव कर्डकांचं 1 गाणं, हे बरोबर आहे म्हणायचे. ह्याचं कॉम्बिनेशन जोपर्यंत होणार नाही, आपण भाषा देणार नाही जोपर्यंत चळवळीला, तोपर्यंत चळवळ यशस्वी होणार. पण मला असं वाटतं तुमची ही जी चळवळ किंवा ही धगधग जी सुरू झाली होती ती अगदी ऊसतोड कामगार असल्यापासूनची होती. तो तुमचा प्रवास, आता तुम्ही अनेक ठिकाणी जाता, भाषणं देता, कार्यकर्त्यांना नेतृत्व करता त्यांचं, ह्या प्रवासामध्ये किती लोकांची तुम्हाला साथ मिळाली? कोण कोण जुळत गेलं तुमच्यासोबत?
माझ्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा जोडला गेला तो मी मानदेशी ऊसतोड कामगार संघटना स्थापन केली होती. त्यानंतर मी रासपचा कार्यकर्ता झालो. त्यानंतर मी मेंढपाळांच्या प्रश्नावर पण बोलायचो. त्यानंतर मग पर्टिक्युलरली धनगर समाजातल्या त्या मेंढपाळांच्या प्रश्नाला कुठं काय हल्ला झाला की तिथं धावून जायचो. ते करता करता आपल्यासारखेच समदुःखी घटक इथं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मग आम्ही तिथून पुढं मग नरवीर राजा उमाजी नाईकांची जयंती सुरू केली. मग आम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती सुरू केली. आणि मग आपल्या लोकांना आपण जयंतीच्या माध्यमातून एकत्र करू. आपण त्यांना इतिहास समजावून सांगायचा प्रयत्न करू. आपल्या अस्मिता काय आहेत, हा पिवळा झेंडा म्हणजे काय, हा समतेचं प्रतीक आहे का, हा कुणाकुणाच्या घरामध्ये पिवळ्या झेंड्याला जास्त मान आहे, सन्मान आहे, त्या लोकांना आम्ही एकत्रित करत गेलो. अरे आपला झेंडा कोणता, तर आपला झेंडा पिवळा. ही भाषा आम्हाला बोलता आली आणि आता ती पर्क्युलेट होताना दिसते. तुम्ही लोकसभा निवडणूक देखील लढला होतात. खरं तर आधी उबाठामध्ये गेलात, मग ती जागा पवारांना गेली. काय शिकलात त्यातून? शिकलो हे की तुमचा हेड काउंट असून चालत नाही. आमचं उबाटाला असेल किंवा पवारसाहेबांना असेल किंवा रोहित पवारांना असेल, आम्ही खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढताय त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 6.5 लाखाहून जास्त धनगर समाज आहे. धनगर समाजाच्या तरुणांच्या मनामध्ये आपल्याला डावलले गेल्याची भावना आहे. कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत धनगर समाजाचा एकही खासदार देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकला नाही. तुम्हाला जर काय ॲसेट सोशल इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही मला एक संधी द्या की या संधीचं सोनं तुमच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात होईल. हे मी समजावून सांगितलं. त्यांनी माझं नावही जाहीर केलं. पण ऐनवेळी त्यांनी मोहिते पाटलांच्या माणसाला उमेदवारी भाजपमधून आयात केलं, त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी आमच्या मनामधला इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा जो रोष होता तो रोष अधिक बळकट झाला. की पिढ्यानपिढ्या ज्यांनी आमची मतं घेतली, ज्यांनी राजकारण केलं, ज्यांनी आपलं स्वतःचं कोऑपरेटिव्ह सेक्टर उभं केलं, प्रायव्हेट सेक्टर उभं केलं, ज्यांनी बारामती ॲग्रोसारखी कंपनी उभी केली, ज्यांनी कारखाने उभे केले, ज्यांनी अनेक संस्थांची अध्यक्षपदं ताब्यात घेतली. शोषण कुणाचं केलं? राष्ट्रवादीचा बेस वोटर म्हणून ज्या ओबीसीनी, ज्या धनगर समाजानं ज्यांना सपोर्ट केलं त्याच माणसांनी जरांगेला उभा केला आणि यांचं आरक्षण संपवून टाकलं. बरं, भविष्यामध्ये कुठल्या पक्षात जाल असं वाटतंय का तुम्हाला? मला नाही वाटत मी कुठल्या पक्षात जाईल. आज रोजीची माझी मानसिकता, कारण आपलं कोणीही नाही हे आम्ही आता कन्फर्म आमच्या मनात खूणगाठ बांधलेली. आम्ही एक रिव्होल्युशन, एक क्रांती, एक पक्ष काढणार. पक्ष काढू नाही काढू तो काळ ठरवेल, तो व्हॅक्यूम ठरवेल, ती भावना ठरवेल. मी एवढा मोठा नाही की मी अगोदर पक्ष काढलाय मग मी पक्षवाढीसाठी चाललोय. 1000 पक्ष असतील महाराष्ट्रामध्ये आता आज रोजी. पक्ष हे परिस्थितीचं अपत्य असतं. माझं स्वप्न किंवा मला काहीतरी मुख्यमंत्री व्हायचं म्हणून मी जर पक्ष काढत असेल, 0. साऊथमध्ये अनेक हिरो आहेत बघा, पक्ष काढतात, मोठमोठ्या रॅल्या बेल्या मोठमोठं करतात, त्याचं पुढं काय होतं? रजनीकांतपासून ते अनेक म्हणजे हिरो आहेत, मी त्यांची नाव आता तुमच्यासमोर घेणार नाही. तसं होत नाही. परिस्थितीमध्ये टोटल तुमच्या सभोवताल जनतेच्या मनामध्ये ज्यावेळी भावना निर्माण होते त्यावेळी पक्ष जन्माला येतात. कुणी सांगितलं पक्ष स्थापन करून मग मला पंतप्रधान व्हायचं आहे किंवा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मग मला सत्तेमध्ये, असं नसतं होत. इश्यू बेस्ड प्रोग्राम ज्यावेळी तुमच्याकडे असतो त्यावेळी पक्ष ॲटोमॅटिक स्थापन होतो. काय वाटतं ते सगळ्या गोष्टी होत असतात. असं बरं, असंही म्हटलं जात आहे की आता जरांगे आहेत त्यांची पुढची भूमिका ही स्वतंत्र पक्ष निर्माण करण्याची असू शकते. मग अशा वेळी त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का? नाही हो, जरांगेंकडे काय नॉलेज आहे हो, काय त्यांना पण तुम्हाला वाटतं ते पक्ष स्थापन करतील? नाही, काय करतील मला माहिती नाही. आणि ते त्यांनी जर पक्ष स्थापन केला तर ते चिन्ह काय देतील आणि धोरण काय ठरवतील मला बघून घेईन. मग आई माई काढे असं कुठं पक्ष असतो का? संविधानाची तत्व माहीत पाहिजेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर 14 करोड जनतेचं रिस्पेक्ट पाहिजे ना. अरे हर एक माणसाला अधिकार दिले तिथल्या व्यवस्थेनं, लोकशाहीनं. आणि एवढं प्रगल्भ अशी लोकशाही आपली असताना जर मी माझी काहीतरी वर्चस्ववादाची भावना जर मी व्यक्त करत असेल, पक्षाला निवडणुकीला सामोरं जाताना सगळ्या लोकांची मतं लागतात. एका जमातीनं मतं देऊन पक्ष वाढत नसतो, मोठा होत नसतो. त्यासाठी इथल्या व्यवस्थेतल्या हर एक माणसाला वाटलं पाहिजे हा पक्ष आपला आहे. कसं होईल बरं ते? जरांगेंचा पक्ष काय होईल बरं त्याचं? म्हणजे कल्पना खरं होत नाही मला तर त्याची. बरं, आता तुम्ही साऊथचा वगैरे विषय काढला, सहज विचारते की आता इतकी आंदोलनं चालू आहेत, इतकी मधल्या काळामध्ये आम्ही तुमची इतकी भाषणं पाहिलेली, ह्या सगळ्यामध्ये स्वतःसाठी म्हणून कधी वेळ मिळतो का? कुटुंबासाठी मिळतो का? तर मिळत नाहीच. मुळात सकाळी 6-7 वाजल्यापासून आणि प्रवास खूप मोठा आहे. कारण माझं रनिंग आहे, ते रनिंग दिवसाचं सरासरी 1000 किलोमीटर रनिंग आहे.
बापरे. 1-2 दिवस सोडला तर. मला मग त्या मराठवाड्यातल्या लोकांनी माझ्याकडे एक जुनी गाडी होती सेकंड हँड, मला एक नवीन गाडी घेऊन दिली. तिच्यावरून प्रचंड गदारोळ झाला महाराष्ट्रामध्ये. अरे महाराष्ट्रामध्ये ह्या गाड्या घेणाऱ्या किती हजारो गाड्या घेतल्या जात असतील, माझ्या गाडीमुळे एवढा गदारोळ झाला. अरे हा काल परवा तर उपोषणाला बसला होता, हा तर एवढ्या सामान्य परिस्थितीत आला आहे आणि मग ह्याला एवढी 40-50 लाखाची गाडी कशी घेतली, कुणी घेतली, काय झालं, एवढं ट्रोल केलं गेलं मला. पण माझ्या लोकांनी भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये मला ती गाडी दिलेली होती. त्यांचं म्हणणं एकच होतं की तुमचा प्रवास वेळेत झाला पाहिजे, सुखकर झाला पाहिजे आणि आमचा नेता रुबाबात फिरला पाहिजे. रुबाब सोडून द्या, पण वेळेत पोचला पाहिजे आणि सुरक्षित पोचला पाहिजे, ही त्याच्या मागची भावना होती. बरं, हे सगळं करत असताना स्वतःसाठी असा विरंगुळा कधी वेळ मिळतो का? शेवटचा पिक्चर आठवतो का कुठला पाहिलेला? शेवटचा पिक्चर आत्ता तरी मला काही आठवत नाही, कारण मी फर्ग्युसनमध्ये लेक्चरर असताना मी एक शेवटचा पिक्चर पाहिल्यासारखं वाटतंय. तोही सोशल अँगलनी पाहिलेला होता. ख्वाडा नावाचा एक चित्रपट आणला होता. तो मग ख्वाडा नावाचा चित्रपट भाऊराव कुराडे म्हणून एक दौंड परिसरामधला एक होतकरू दिग्दर्शक निर्माता आहे. त्याचा तो ख्वाडा चित्रपट जो धनगर समाजाच्या परिस्थितीवरती, आणि दुसरा एक चित्रपट साऊथमधला जय भीम नावाचा चित्रपट आला होता. तो चित्रपट आमच्या आयोगाच्या अध्यक्षांनी बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की अरे तू जी मांडणी करतोस आयोगासमोर, ती मांडणी त्या जय भीम चित्रपटामध्ये आहे. मग मी तो OTT वरती काहीतरी, मग तो मी मोबाईलवरती बघितला. OTT वर काही पाहता की नाही नवीन? OTT आता सध्या वेळच नाहीये. आता मोबाईलची कॉलची एवढी मोठी फ्रिक्वेन्सी की मला 2 नंबर तर असे बाजूलाच ठेवावे लागतात. त्यामुळे आता पाहणं, आता यामध्ये इंटरेस्ट नाही. आता काहीतरी करून दाखवणं यामध्ये इंटरेस्ट आहे. तर पाहणार फक्त जरांगेनं असं म्हणते? जरांगेनं नाही, जरांगेच बिचारा तो त्याच्या मागणीबद्दल तो फम आहे, पण त्यांची जी मागणी आहे ती चुकीची आहे. म्हणजे ते कारण सांगताय ते बरोबर आहे, पण कारणावरचा उपाय म्हणून जे ओबीसीचं आरक्षण मागताय ते चुकीचं आहे. ते तेढ निर्माण करणार आहे आणि कोणाचे तरी हक्क अधिकार हिरावून घेणार. पण मग स्वतंत्र आरक्षण असावं अशी तुमची भूमिका आहे? स्वतंत्र आरक्षण देऊ शकतात ना. इथं प्रत्येक माणसाला काय परिस्थिती 19-20 होऊ शकते, पण सोशल बॅकवर्डनेस जर प्रूव्ह होणार आहे. बघा, जात जन्मानं मिळते, जात मागून नाही मिळत. मागासलेपणाची मूळ लाईन, बेस लाईन अशी आहे की डिस्क्रिमिनेशनची आहे, दुजाभावाची आहे. मला वाटत नाही जरांगेंच्या कम्युनिटीला दुजाभावाची वागणूक इथल्या कुठल्या ओबीसीने किंवा कुठल्या व्यवस्थेने दिली, अजिबात नाही. तो रूलर आहे इथला. तो महाराष्ट्राच्या गावगाड्यावरती, गावच्या मुखियापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत एक दबदबा, रुतबा असणारा मराठा समाज आहे. अरे तुम्ही कुठे या कुडमड्या जोशांच्या, बलुत्याच्या, आलुत्याच्या रांगेत बसून तुम्ही त्यांचे हक्क घेणार का? हे कसं वाटतंय बरं, सांगा मला. हे भयंकर आहे. तुम्ही म्हणताय की मराठा हा डिक्टेटर आहे किंवा बरीच वर्ष त्यांचं, अर्थात राजकारणामध्ये अनेक आपण मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे पाहिलेले आहेत. हे करत असताना जरांगेंची मागणी ही तुम्हाला रास्त वाटत नाहीये? तुम्ही म्हणताय की राजकीय त्यांचा कुठेतरी याच्या मागचा हेतू आहे म्हणून ते हे सगळं करताय. मग हा राजकीय हेतू तर त्यांचा ओपनमधून तसाही पूर्ण होऊ शकतो, मग ओबीसींचं का? म्हणजे मग तोच तर प्रश्न आम्ही तोच विचारतोय ना, की बाबा ज्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे ना. गावातला पॅनल प्रमुख काय विचार करतो, अरे तिकडे एक धनगराची वाडी आहे, तिथला एक उमेदवार द्या. अरे गावच्या वेशीवरती नायकाचं घर आहे, त्याचंही आपल्याला एक प्रतिनिधी दिला पाहिजे. गावामध्ये SC कॅटेगरीतलं एक खूप मोठा 400 मताचा गट्टा आहे, त्याचाही एक उमेदवार दिला पाहिजे. हे पॅनल प्रमुखाला कळतं, पण हे महाराष्ट्रातल्या नीती धोरण ठरवणाऱ्या लोकांना कळू नये, हे दुर्दैव आहे. प्रत्येकाचं प्रतिनिधित्व पाहिजे, संविधानाला ते अपेक्षित आहे. प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे ही ओळच या लोकांना मान्य नाही. मग कसं कायदेशीर ठरलं बरं? कोर्टात टिकलं नाही आणि कोर्टात टिकवलं नाही. अरे कोर्टाला मान्यच नाही ना ही गोष्ट. तुम्ही कोर्टाला, म्हणजे कोर्ट मानत नाही आहे का तुम्ही? वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, मला महाराष्ट्रातल्या लोकांना जबाबदारीने सांगायचं आहे. महाविकास आघाडीवाले यांच्यावर टीका करताना म्हणतात आम्ही दिलं होतं पण यांना कोर्टात टिकवता आलं नाही. पुन्हा तिकडचे म्हणतात की यांनी घालवलं. अरे यांनी घालवलं म्हणजे ओबीसींमुळे गेलं असंही म्हणतात ना मराठे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही का तुम्हाला? तुम्ही कोर्ट मानत नाही का? संविधान मानत नाही का तुम्ही? कोर्टात गेलं, कोर्टात घालवलं, तुम्ही मानलं नाही. कसं मानलं नाही? अरे कोर्ट इथं एक न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेला मानत नाही याचा अर्थ होतो. कधीही आता इथून पुढं कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस अलायन्स असो किंवा भाजप महायुती अलायन्स असो, एकमेकावर तुम्हाला काय टीका करायची, तुम्ही कोर्टाला काय हे करताय? न्यायव्यवस्था आहे, न्यायाचं राज्य आहे, हे देश आहे. आणि तुम्ही न्यायालयीन लढाई लढणार असं तुम्ही म्हणताय. लक्ष्मण हाके, खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात, आपली मतं या ठिकाणी मांडलीत आणि
तुम्ही जी पुढची लढाई लढणार आहात त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. खरं तर एक फायर ब्रँड नेता ओबीसीचा म्हणून लक्ष्मण हाके हे आता एमर्ज होत आहेत, उदयास येत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय आहे, त्यांच्या मागण्या आहेत आणि कुठेतरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू नये अशी त्यांची एक ठाम भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्टंटबाजी पण केलेल्या आहेत आणि ते म्हणतात की हा एक भाग आहे या सगळ्या प्रक्रियेचा, चळवळीचा भाग आहे असं ते म्हणतात. त्यांच्या या चळवळीला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. नमस्ते. वेळ झालेली आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.